नमस्कार गाईज, आज मी तुम्हाला बेसन पीठ पेरून कोबीची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे. मी इथं कोबी चिरून घेतला आहे आणि चणा डाळ जी आहे ती भिजत घातलेली आहे थोडीशी 15 मिनटं झालं. हरभरा डाळ भिजत घातली आहे. हरभरा डाळ इकडे कढीपत्ता घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण आणि जिरे बारीक मी चेचून घेत आहे किंवा बारीक चिरून जरी लसूण घातलं तरी चालतं. तर इथं मी तेलामध्ये मोहरी घातलेला आहे. जिरे मोहरी दोन्ही घातलेलं आहे तेलामध्ये. आता लसूण बारीक चिरलेला आणि आलं बारीक किसलेलं घालूया. आता कांदा जो आहे तो उभा चिरलेला आहे तो घालूया. आणि सगळं व्यवस्थित परतून घेऊया. लालसर होईपर्यंत परतायचा आहे कांदा. आता कढीपत्ता टाकूया. आता हळद टाकूया. हिंग टाकलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता मी इथे एक मोठा चमचा म्हणजे 1 टेबलस्पून जो आहे तो बेसनाचा टाकत आहे. 1 किंवा 1.5 टेबलस्पून बेसन टाकायचं आहे आणि व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. बेसनाचा वास सुटेपर्यंत लालसर थोडंसं बेसन खमंग भाजेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया. टोमॅटो व्यवस्थित म्हणजे मऊ पडेपर्यंत परतून घेऊया. आता हरभरा डाळ भिजत घातली होती ती घालूया. व्यवस्थित परतून घेऊया. आता कोबी चिरलेला आहे तो घालूया. आणि व्यवस्थित परतून घेऊया कोबी चिरलेला. आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता चवीनुसार थोडीशी साखर टाकूया. व्यवस्थित मिक्स करून परतून घेऊया. थोडंसं पाणी टाकूयात शिजण्यासाठी, कोबी शिजण्यासाठी. आणि एक थोडा अर्धा लिंबू पिळूयात, 1 पाव लिंबू. व्यवस्थित शिजवून घेऊया. हे बघा पाणी पूर्ण आटलेलं आहे कोबीमधलं. तर हे मी प्लेटमध्ये काढून घेते. तर बेसनाचं पीठ पेरून केलेली कोबीची भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा.
आणि तुम्ही असं कधी केली आहे का बेसनाचं पीठ पेरून कोबीची भाजी? ते पण सांगा. खूप छान लागते. तुम्ही ट्राय करून बघा एकदा. आपण त्याच्यामध्ये सगळं लिंबू, साखर आणि सगळं म्हणजे अ, मसाले वगैरे घातल्यामुळं ते आंबट गोड चव लागते. खूप छान लागते भाजी बेसनाचं पीठ पेरून. तर तुम्ही पण ट्राय करून बघा बेसनाचे पीठ पेरून केलेली कोबीची भाजी. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर तुम्ही ही भाजी चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता, डाळ-भात सोबत खाऊ शकता. भात आमटी, वरण-भात कशासोबतही खाऊ शकता. तर कमेंटमध्ये सांगा की बेसनाचं पीठ पेरून केलेली कोबीची भाजी तुम्हाला कशी वाटली? आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.